छोट्या खेडेगावातल्या विद्यार्थ्यांनाही शहरातील मुलांप्रमाणेच शिक्षण मिळावं या ध्यासातून हरहुन्नरी शिक्षक सचिन शेळके यांनी स्वतःच बोलणारी पुस्तकं हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केलंय। यात सर्व विषयांवरचे व्हिडिओ सचिन शेळकेंनी तयार केलेत। विशेष म्हणजे विषयाला अनुसरून ऑफलाईन टेस्ट आणि विषयानुसार 71 मोबाईल ॲपही त्यांनी तयार केलेत। या ॲपमध्ये प्रत्येक पाठासाठी QR कोड सुद्धा पुरवण्यात आलाय। हे कोड डाउनलोड करून पुस्तकाला चिकटवता येतील आणि गरजेनुसार QR कोड हे ड्राउन ॲपनं स्कॅन केलं की मोबाईलवरचं पाठही सुरू होईल। हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी 2 तासांपेक्षा कमी वेळ लागत असल्यानं मुलांना वर्षभराचा अभ्यासक्रम रोजच अभ्यासणं सहज शक्य आहे। 1 ते 4 चा विचार करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जे काही घटक आवश्यक असतात, जसं की वाचन, लेखन, श्रवण, आकलन, हे सर्व विचार समोर ठेवून या बोलणारी पुस्तके ॲपची निर्मिती केलेली आहे। सचिन शेळके यांनी बनवलेल्या या मोबाईल ॲपचा फायदा विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या दप्तराचं भलमोठं ओझं कमी करण्यासाठी होणार आहे। आता साधारणपणे 4थीच्या विद्यार्थ्याचं दप्तराचं ओझं जर त्याला घेतली 5 पुस्तकं त्याच्याबरोबर जर वह्या वगैरे ते जर साधारणपणे आलं तर हे याच्या बोलकी पुस्तकामुळे म्हणजे काय होणार हे पूर्णपणे कमी होणार आहे। कारण ऑलरेडी त्याच्या टॅबमध्ये पुस्तकंही आहेत आणि त्याच्यावर काम करायचं जे हँडरायटिंग करायचं तेही त्याच्यावरती उपलब्ध आहे। सचिन शेळके यांनी लोकसहभागातून दौंड तालुक्यातली पहिली टॅबलेट स्कूल सुरू केली आहे। तसंच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी बालस्नेही उपक्रम सुरू केलेत। जावेद मुलानी, झी मीडिया, दौंड, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।